हे बघा, अडचणीच्या काळामध्ये एखादं आव्हान जर देशाचा मोठा नेता करत असेल, त्या आव्हानाचं काही प्रमाणात आपण स्वागतच केलं पाहिजे. पण विषय एवढाच आहे की दुसऱ्या बाजूला जेव्हा आम्ही महाराष्ट्र सरकारकडे बघतो, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आता जिथं मी उभा आहे, शक्तीपीठ महामार्गामध्ये 40,000 कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होईल असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतंय. म्हणजे एका बाजूला तुमचे नेते त्या राज्यातले मुख्यमंत्री असतील आणि इतरही नेते असतील, एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतायत. तो जर भ्रष्टाचार तुम्ही थांबवला तर लोकांना मग सांगायला लागणार नाही तुम्हाला की तेल खाऊ नका, डिझेल वापरू नका, पेट्रोल वापरू नका. हे बघा, लोक जेव्हा अडचणीत असतात, लोकांना अडचणीतून बाहेर काढण्याची जबाबदारी ही नेत्यांची असते, नाही तर जे सत्तेत आहेत त्यांची असते. मतं दिली, तुम्ही सत्तेत गेला, मग मतं दिल्यानंतर लोकांची अपेक्षा असते त्यांच्या अडचणी तुम्ही सोडवा ना. आणि मग सत्तेत असताना तुम्ही सत्तेचा त्या ठिकाणी लाभ घेता, तुमचे नेते भ्रष्टाचार करता, आणि जेव्हा देश अडचणीत तुम्ही म्हणता की तेल खाऊ नका, हे नका खाऊ, ते नका खाऊ, हे करू नका, हे योग्य नाही. आणि त्याच्याच बरोबर हे परराष्ट्र धोरण जे आपल्या देशाचं आहे ते फसलंय. इराण आणि भारताचं खूप चांगलं नातं होतं. इराणचं नातं तसंच जर आपण ठेवू शकलो असतो आणि अमेरिकेसमोर आपण चुकलो नसतो, तर आज आपल्या तेल आणि आपल्याला LPG गॅस हा तसा स्वस्तात आणि वेळेवर मिळाला असता. पण परराष्ट्र धोरण फक्त कुठेतरी अमेरिकन लोकांना, इस्रायलच्या लोकांना खुश करण्यासाठी तुम्ही फेल केलं, आणि म्हणून आज लोकांना तिकडे अडचण येते. पण आज ज्या पद्धतीने आपले पंतप्रधान साहेब बोलले, त्याच्यावर एक मात्र खरं आहे की पुढच्या काही दिवसामध्ये पेट्रोलचे आणि डिझेलचे भाव मात्र त्या ठिकाणी वाढतील असं आम्हा सगळ्यांना वाटतं. आर्थिक मंत्री तुम्ही सातत्याने मुद्दा केंद्र आणि मांडताय. राज्य सरकारमधल्या मंत्र्यांच्या ताफ्यातली वाहनं सुद्धा कमी करावी अशी मागणी आता सामान्यातून कुठे होती. बरोबर, तुम्ही जे म्हणताय, लोक जे म्हणतायत ते खरं आहे. आमचं सुद्धा हेच मत आहे. एका बाजूला म्हणतायत तेल खाऊ नका, दुसऱ्या बाजूला म्हणतायत डिझेल कमी वापरा, पेट्रोल कमी वापरा. अरे पण तुमच्या मंत्र्यांच्या पुढं मागे 10-10, 20-20 गाड्या आहेत ताफ्यामध्ये, त्या जरा कमी करा. मोदी साहेब आज ज्या कार्यक्रमाला, धार्मिक कार्यक्रमाला गेले होते, त्यांना माहीत नसावं तिथून वरून विमानं ही उडवण्यात आली. आपण विमानं उडवत असताना त्यात सुद्धा पेट्रोल लागतंच ना. मग तो जो खर्च कमी केला असता, कारण का आपल्या धर्मामध्ये, आपल्या वारकरी संप्रदायामध्ये माणुसकी जपा हे आपल्याला सांगितलंय. मग माणुसकी जपत तुम्ही सामान्य लोकांना सांगते तेल खाऊ नका, पेट्रोल डिझेल वापरू नका, पण दुसऱ्या बाजूला तुमच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये विमानं उडवली जात असतील, त्याच्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये सत्तेत असणारा एक आमदार उगाच द्वेष पेरणारा कुठेतरी तिथं आंदोलन मोठं करतो, सायकल रॅली काढतो, मग कुठेतरी पंतप्रधानांचं ऐकलंच नाही असं म्हणावं लागेल. मग एकटंच जायचं ना मोटरसायकलवर आंदोलन करायला, कशाला 100 मोटरसायकल घेऊन ती पेट्रोल वाया घालवलंय. त्यामुळे नुसतं दाखवण्यासाठी तुम्ही जर बोलत असाल हे योग्य नाही. खरंच करायचं असेल तर तुम्ही परराष्ट्र धोरण नीट करा. पेट्रोल डिझेल स्वस्तात भारतात आणा, गॅस स्वस्तात आणा, आणि आमच्या लोकांना खतापासून सगळ्याच गोष्टी स्वस्तात द्या. मग तुम्हाला आम्ही मानू. तर तुम्ही सत्तेत आहात, सत्ता भोगतायत, तुमचे काही नेते भ्रष्टाचार तिथं करतात आणि आम्हाला सांगताय, गरिबाला सांगताय अरे तेल खाऊ नको, बिस्किट खाऊ नको, इथं जाऊ नको, तिथं जाऊ नको. म्हणजे कहर झाला.